आणि 4 षटकांची मॅच आहे. फुलटॉस बॉल ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकांनी कमालीचे प्रयत्न केलेत आणि बॉलला कदाचित सीमारेषेच्या आतमध्ये रोखलंय देखील. तोपर्यंत चेक केलं जाईल. तिसरे पंच टीव्ही अंपायर चेक करतील. हाईट फॅक्टर चला अंपायर रिव्ह्यू आहे चेक केला जाईल. हाईट फॅक्टर पहिल्यांदा चेक केला जाईल. सन्माननीय जितेंद्र जाधव साहेब उद्योजक आणि समाजसेवक यांचे आगमन झालंय आणि त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि सन्माननीय जीवन उर्फ दिनेश भालेराव यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम बोथ ऑफ यू. सन्माननीय जितेंद्रजी जाधव साहेब उद्योजक आणि समाजसेवक आणि त्याचसोबत सन्माननीय जीवनजी भालेराव. नो बॉल पंचांनी कॉल केलाय आणि पुढचा बॉल फ्री हिट असेल. हाफ ट्रॅकर बॉल होता. यावेळेस देखील आपण पाहिलं गॅप मध्ये खेळलेत परंतु शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू बॉलच्या दिशेने गेलेत. तोपर्यंत एकच धाव प्राप्त होईल आणि एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती. 5 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. क्षमता आहे मयूर यांच्याकडे देखील क्षमता आहे. अविनाश यांच्याकडे देखील क्षमता आहे. एक चांगली धावसंख्या इथून उभारावी लागेल. बॅकफुटला गेले स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. पॉइंट रिजनला पॉइंटच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या दिशेने बॅकफुटला जात असताना डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये स्क्वेअर कट चौकार. नऊ धावा धावफलकावरती. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. परफेक्ट एक्झिक्युशन फ्रॉम दी बॉलर आणि फलंदाजाची दांडी इथे गोल केली आहे. विकेट. फलंदाज बाद. देखील केली. आवश्यकता नव्हती या गोष्टीची. फलंदाज त्रिफळाचीत झालेत. 9 धावा धावफलकावरती आहेत. जी मॅच मोमेंटम बनत होतं एरंजाड संघाच्या बाजूने परंतु मयूर यांचे खूप महत्त्वाचे विकेट. आता फलंदाज मयूर बाद झालेत. नवीन फलंदाज सनी राणे मैदानावरती दाखल झालेत. पाठीमागच्या सामन्याचे ते देखील हिरो आहेत परंतु गोलंदाजी करत असताना या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक सनी राणे याने देखील नोंदवली. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज आहेत. ज्यावेळेस प्ले अँड मिस. आणखी एक बॉल डॉट. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चांगला बॉल पाहायला मिळतोय गोलंदाज वाहिद यांच्या माध्यमातून. मयूर खरं तर बॅकबोन आहेत बॅटिंगचे. अथर्वलेवान एरंजाड संघाचे ते बाद झालेत. महत्वाची विकेट मिळवली वाहिद यांनी. डेड बॉल. चला स्पीडअप करणं गरजेचं आहे. मिजा बी बदलापूर संघ आपण देखील वेळ घेत आहे. जास्त अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका ही विनंती आहे. आज पहिली रात्र या स्पर्धेची पाहायला मिळते. स्वर्गीय कबीर स्मृती चषक सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य आयोजित ही स्पर्धा आणि आज पहिली रात्र स्पर्धेची. शेवटचा बॉल डॉट आलाय आणि एका षटकाचा खेळ पूर्ण झाला. एकूण धावफलकावरती धावा आहेत
9 धावा धावपलकावरती आहेत. 9 लॉस ऑफ द 1 विकेट. अविनाश आणि सनी ही जोडी मैदानावरती आहे. धावा त्यांना शोधाव्या लागतील मैदानावरती. 4 षटकांचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. थोडं स्पीडअप करा विनंती आहे क्षेत्ररक्षण करणारी टीम. 3 षटकांचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. गोलंदाज जब्बर बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाले, ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपल्या फिरकीच्या तालावरती अक्षरच्या फलंदाजांना नाचायला लावलंय. ते जब्बर बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. गोलंदाज जब्बर बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाले. सेकंड ओव्हरसाठी चला स्पीडअप करणं गरजेचं आहे. मी जे बी बदलापूर संघ आयोजकांच्या वतीने आमच्यापर्यंत सूचना येतात की आपण 6 मिनिट घेतले, थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. जब्बर बॉलिंग ट्रॅकवरती लेग स्पिन गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. लेफ्ट आर्म स्पिनर आहेत. यावेळेस देखील संधी आहे आणि इथे फलंदाज झेल बाद होतील. विकेट, फलंदाज बाद. बॉल लगातार डॉट आले होते आणि विकेट अगदी ऑन होती. विकेट किंवा मोठा फटका येणार होता, त्यामध्ये विकेट आली. 5 बॉल लगातार डॉट झाल्यानंतर मग मात्र थोडासा दबाव वाढला होता दोन्ही बॅटरवरती आणि इथे फलंदाज वाद होत आहेत. श्री मेहर पाठीमागच्या सामन्यामध्ये देखील चांगली कामगिरी त्याने केली होती आणि आता ते मैदानावरती दाखल झालेत. 9 धावा धावपलकावरती आहेत. चेक केलं जाईल, टीव्हीवरती चेक करतील ते. येस, फुल लेनचा बॉल होता. यावेळेस आपण पाहतोय चांगला बॉल आणि हा बॉल डॉट असेल. चेक केलं जाते. तिसरे बंद चेक करतायत. फेअर डिलिव्हरी. चला, तिसऱ्या बंदाचा निर्णय आपल्यापर्यंत आलाय. फेअर डिलिव्हरी. गोलंदाज जब्बर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती दाखल आहेत. यावेळेस आक्रमण करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल टिपतील आणि श्री देखील बाद झालेत. आणखी एक धक्का लागलाय. बॅटिंग करणारी टीम, फलंदाज बाद.
धावा खूप वेळापासून धावफलकावरती आहेत. यावेळेस देखील फटका चांगला गॅप मध्ये बॉल मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक. एक धाव पूर्ण झाली. 2 धावांचा प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे प्राप्त होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. धावांची कोंडी फोडणाऱ्या या 2 धावा आल्यात. त्या अगोदर मला वाटतं 7 बॉल लगातार डॉट आले होते. त्याच्यामध्ये 3 विकेट देखील आल्या होत्या. म्हणजे 9 धावा ज्या झाल्यात त्या पहिल्या 3 बॉलमध्ये झाल्या होत्या आणि त्यानंतर 7 बॉल लगातार डॉट आल्यानंतर 8व्या बॉलवरती 2 धावा आल्यात आणि पुन्हा एकदा 9वा बॉल परत डॉट आलाय. याचा अर्थ असा आहे की 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि एकूण धावफलकावरती धावा आहेत केवळ 11 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गिअर बदलावे लागतील. या ठिकाणी अथर्व 11 एरंदार संघाला टॉप गिअरमध्ये आता फलंदाजी करावी लागेल. चला 2 षटकांचा खेळ संपलाय. थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. विजया बी बदलापूर संघ आपल्याला विनंती आहे की आपण थोडीशी घाई करा. ही आयोजकांच्या वतीने अतिशय महत्त्वाची सूचना आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं आहे कारण आज अतिरिक्त वेळ ऑलरेडी लागलेला आहे. जवळपास 1:15 झालेत, 1:15 झालेत, माफ करा. थोडीशी घाई करा ही विनंती आहे. आणि 2:15 व्हायला देखील जास्त वेळ लागणार नाही. चला थोडीशी घाई करा विनंती आहे. खूप जास्त अतिरिक्त वेळ आपण घेत आहे. मिजिया बी बदलापूर संघ आपल्याला विनंती स्पीडअप करणं गरजेचं. 11 धावा केवळ धावफलकावरती आहेत. अरफात बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाले षटक क्रमांक 3 साठी. बॅटिंगसाठी सनी राणे. पहिला बॉल त्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. पुढचा बॉल सफल झालेत. स्क्वेअर लेग रिजनला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावबाद होऊ शकतात. कदाचित जागेवरती जर थांबले असते तर इथे वेगळा परिणाम झाला असता परंतु धावबाद स्वरूपामध्ये विकेट आली आहे. फलंदाज बाद. फिर धावबाज झालेत. खरं तर मैंने देखा, तूने देखा, किसने देखा, दोनों ने एक दूसरे को नहीं देखा, इसलिए रन आउट हो गए. चला 12 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न चंदू यांचा. चंदू बचावलेत मे बी. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. तिसऱ्या पंचांगाने निर्णय गेलाय. चला चेक केलं जाईल. स्टंपिंग चेक केलं जाईल टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. नॉट आउट. चला मॅच सुरू करा विनंती आहे. 12 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. अरफात बॉलिंग ट्रॅकवरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. डेड बॉल. चला स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण करणारी टीम तुम्ही खूप जास्ती वेळ घेताय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न.
चंदू सबका बंधू आहे आणि त्याच्या बॅट मधून आला षटकार 6 धावा. चंदू मेहर त्यांच्या बॅट मधून षटकार आलाय. ज्यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटचं कदाचित एज लागलाय. इथे एका धावेचा प्रयत्न आहे आणि एक धाव अगदी सहज पूर्ण होईल 22च्या माध्यमातून. 19 धावा धावफलकावरती. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे या षटक क्रमांक 3 मधला. 19 धावा धावफलकावरती. फुलटॉस बॉल, फटका चांगला आहे. वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल तर करतोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. 2 धावांचा प्रयत्न झाला आहे आणि 2 धावा इथे पूर्ण होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकाचे धावा आहेत 21 धावा 21. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 21 धावा धावफलकावरती. अगदी टॉप ऑर्डर धारातीर्थी पडल्यानंतर मात्र चंदू मेहर चांगली कामगिरी करत आहेत. चंदू मेहर आणि सनी राणे ही जोडी मैदानावरती, दोघांकडे क्षमता आहे. अंतिम षटकामध्ये आत्तापर्यंत ज्या धावा बनल्यात तेवढ्या बनवायचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल अंतिम एका षटकामध्ये. 21 धावा धावफलकावरती आहेत. आणखी 21 बनवण्याचा प्रयत्न अंतिम षटकामध्ये चंदू मेहर आणि सनी राणे या जोडीला करावा लागेल. चला थोडीशी घाई करा, स्पीडअप अपेक्षित आहे. तोही बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत अंतिम षटकासाठी. धावा आहेत 21 धावफलकावरती. स्विच हिट करण्याचा प्रयत्न पहिल्या बॉलवरती आणि हा बॉल वाईड असेल. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. फलंदाज जरूर सफल झाले होते परंतु वाईड लाईनच्या बाहेरून हा बॉल गेलाय. तर रिव्ह्यू घेतलाय. अंपायर रिव्ह्यू आहे. चला चेक केलं जाईल. अंपायर्स कॉल ॲज इट इज राहील. टेक्नॉलॉजीमध्ये आपण ते पकडू शकलो नव्हतो. वाईड बॉल आहे, तो वाईड असेल. बॉलर गोलंदाज मध्ये आल्या कारणानं ते आपण हाईड झालं होतं. इथे मात्र आक्रमण केले गेले गॅप मध्ये खाली इलाका. वहा चंदूने कर दिया धमाका. ठोकलाय चौकार. 4 धावा.
6 धावा. तीस धावा धावपलकावरती. चंदू मेहर आक्रमकता तुम्हाला पाहायला मिळेल. 4 बॉल अद्यापही शिल्लक आहेत. चंदू मेहर सध्याच्या खडीला आक्रमक फलंदाजी मैदानावरती करतायत आणि एकूण 32 धावा धावपलकावरती आहेत. चला थोडीशी घाई करणं अपेक्षित आहे. खूप जास्ती वेळ आपण घेत आहे, जास्तीचा वेळ आपण घेऊ नका ही विनंती आहे. तोही बॉलिंग ट्रॅकवरती जेव्हापासून आले तेव्हापासून त्यांच्यावरती आक्रमण सुरू केले चंदू मेहर यांनी. सुरुवातीला झालेली पडझड त्यातून मात्र सावरण्याचा प्रयत्न चंदू मेहर करतायत. असं म्हणतात ना उर्दूमध्ये खूप चांगली म्हण आहे, हिम्मत मर्दा तो मदद खुदा. यावेळेस देखील समोर दिशेने बॉलला खेळत 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. सनी राणे डेंजर झोनला ते धावतायत. अर्थात 2 धावा अगदी सहज पूर्ण होतील आणि 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 34 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ ज्यावेळेस पूर्ण झाला केवळ 21 धावा धावफलकावरती होत्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत धावांचा पाऊस पडताना आपण पाहिलाय. चंदू कमालीची बॅटिंग करतायत. ऑस्टमच्या बाहेरचा हा बॉल वेल लेफ्ट केलाय. अर्थात वाईड बॉल आहे. आणखी एक अतिरिक्त धाव इथे प्राप्त झाली आहे. चंदू मेहर अप्रतिम बॅटिंग केली आहे. पस्तीस धावा धावफलकावरती. चंदू मेहर स्ट्राईक एंड वरती आहेत. ज्यावेळेस कमी गतीने ऑस्टमच्या बाहेर हा बॉल टाकलाय. डेड बॉल आहे. 35 धावा धावफलकावरती आहे. 35 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. 35 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 बॉल अद्यापही शिल्लक आहेत. तोही त्यांच्यावरती थोडासा दबाव तुम्हाला पाहायला मिळेल. रनअप मध्ये रनवे वरती अडथळा निर्माण होतोय. बॅकफुटला गेलेत पुन्हा एकदा. गॅप मध्ये बॉल आहे. 1 धाव कंप्लीट केली आहे. खेळाडू कोसळलेत अगोदरच. बॉल येण्या अगोदर कोसळले होते. 3 धावांचा प्रयत्न झालाय आणि 3 धावा इथे पूर्ण होतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चंदू यांनी मात्र डावाला फिनिशिंग टच देण्याचं काम केलं. चांगली बॅटिंग ते करतायत. 38 धावा धावफलकावरती आहेत. चला थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. 38 धावा धावफलकावरती. चंदू मेहर आणि सनी राणे या जोडीने चांगली बॅटिंग केली आहे. चंदू मेहर खास करून जेव्हापासून मैदानावरती दाखल झालेत तेव्हापासून धावा त्याने शोधल्यात. पुन्हा एकदा डेड बॉल इथे पंच घोषित करतील. हाफ ट्रॅकर बॉल हवेत तर गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या सरळ हातामध्ये. शेवटच्या बॉलवरती विकेट आली. सनी राणे बाद झालेत. 38 धावा धावफलकावरती आहेत. 39 धाव्यांचं लक्ष आहे. आणि सेकंड इनिंगला ज्यावेळेस सुरुवात होईल त्यावेळेस आपण कॉमेंट्री बॉक्समधून आवाज ऐकणार आहोत. सन्माननीय माने धुळे सरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. धन्यवाद.
राहील दोन्ही ऑफिशियल पंचांना विनंती राहील की आपण लगेचच या मॅचला सुरुवात करायची आहे. नक्कीच याच दरम्यान आपण पाहतो या जनता राजा क्रीडा मंडळ बदलापूर गाव अर्थातच मागी गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष जितेश लिये यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. चला सलामीची जोडी मैदानामध्ये आपण लगेच पाठवा. मेझिया बी बदलापूर या संघाला विनंती राहील कारण आता सामना अत्यंत रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन टीममध्ये दर्जेदार सामना आपण पाहणार आहोत आणि खऱ्या अर्थाने चला मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. 39 धावत संख्येचं लक्ष्य आणि आता शेवटचा टप्प्यामध्ये आपण आहोत आजच्या दिवसामध्ये आणि यानंतर एक सामना होणार आहे ती क्वालिफाय मॅच. एका बाजूला जय हनुमान क्रिकेट संघ जांभिवली आणि या चालू सामन्यातील विजेता संघ त्या संघासमोर खेळणार आहे. एकोणचाळीस धावसंख्येचं लक्ष असताना सलामीची जोडी रमीज आणि त्याच्या साथीनं तोही आघाडीचा गोलंदाज आपण पाहतो. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहे वेदांत. गेम ऑन. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती कडा प्रहार. बॉल चालला सीमा पहार. यावेळेस आपण पाहतोय आणि दर्जेदार षटकार. आपण पाहतो पहिल्याच बॉलवरती षटकार आला आणि आता खऱ्या अर्थाने काय जबरदस्त बॅटिंग लाईनअप तुम्हाला पाहायला मिळणार आहे. खऱ्या अर्थाने मागच्या मॅचमध्ये सुद्धा या संघाने जबरदस्त कामगिरी केली. तो सामना सहज सोप्या पद्धतीने जिंकलाय आणि आता आक्रमक पवित्रा घेत असताना फुलटॉस फुलटोल अंपायर सिग्नल नो बॉल सोने पे सुहागा आणि आता बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. वेदांत परटोलेवरती आपण पाहतो या ठिकाणी आक्रमण करण्यात आलं. जितका वेग वेदांत परटोलेचा आहे तितक्याच वेगानं बॅटिंग चालू आहे सध्या तरी या मैदानाच्या आतमध्ये. 39 धावसंख्येचं लक्ष्य पिंट्या तरे यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. 13 धावा धावफलकावरती आहेत. 39 धावसंख्येचं लक्ष्य. 4 षटकांची मॅच आणि आता धमाकेदार सुरुवात आहे. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कबीर स्मृती चषक 2025. हो या ठिकाणी समोर खेळले ड्राईव्ह करत असताना बॉल चालला डीपमध्ये. काऊ कॉर्नर मिड विकेटला आपण पाहतो. चेंडू अडवण्याचा प्रयत्न डीपमध्ये करण्यात आला तोपर्यंत सिंगल मिळाली आहे.
धावसंख्येत फलकामध्ये आता 14 धावा आहेत. टीमची टोटल स्कोर कार्डवरती पहिले षटक प्रगतीपथावरती असताना एक चांगला स्टार्ट मिळालाय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि आता मिडॉनला आपण पाहतोय शतक उपस्थित होत आहेत. डॉट बॉल धावसंख्येत फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्थिरावली आणखीन एक चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता परंतु अंपायर सिग्नल बाईट बॉल. अवंतर धाव मिळेल. याच दरम्यान जितेश लिये मागे गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष जांताराच्या क्रीडा मंडळाचे त्यांचंही मनपूर्वक स्वागत आपण करू. पहिल्या षटकाचा खेळ आणि पहिल्या षटकामध्ये 15 धावा फलकावरती आहेत. वेदांतवरती आक्रमण करण्यात आलंय. समर अँड डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट आणि आता कुठेतरी शेवट या षटकाचा गोड करण्याचा प्रयत्न करतात गोलंदाज. सुरुवातीला आक्रमण करण्यात आलं रमीच्या वतीनं आणि आता स्ट्राईकला जसा तोही झाला त्याला शांत करण्याचं काम आता गोलंदाज वेदांत परटोले करतायत. चांगली धावांची इन्व्हेस्टमेंट 38 धावा खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बनवण्यात आल्या आणि आता 39 धावांचा पाठलाग या मॅचमध्ये चालू आहे. चेंडू घरंगळत राहिला. इथे आपण पाहतोय फलंदाज होईल बाद. काही गरज होती का हा प्रश्न निर्माण झालाय आणि आता ही सिंगल धाववाली अंगलट फलंदाज रमीतला परतावा लागणार आहे. धक्का पहिला लागेल बॅटिंग करत असताना मेझियाबी बदलापूर टीमला. फलंदाज बाद. विनंती राहील प्लीज जब्बार अपने प्लेयर्स को संभालिए. 18 बॉल 24 धावांची गरज. गोलंदाज वेदांत. शेवटचा बॉल आणि आता आपण पाहतोय तो राहिलाय बॅटर या ठिकाणी नूरा कोहारीच्या नावावरती आणि आता धावा मिळतील 4.
थोडेसे दूर होते परंतु इथे फलंदाज आपण पाहतो होईल बाद. आणखीन एक झटका स्वतः गोलंदाज सनी पोचलेत पाहावं लागेल परंतु इथे अगदी आपण पाहतो तीन खेळाडू एकत्र गोळा होत आहेत आणि निर्जल स्तरावरती चेंडू लँड होत असताना त्यानंतर रेग्युलर पोलमध्ये पहिला सामना असणारे वरई कर्जत वर्सेस भूमी 11 कुंदे, शिवशक्ती कडाव वर्सेस उमरोली, संग्राम 11 नितलस वर्सेस नडोदे खोपोली, रिची 11 देसाई वर्सेस साबे अशा मॅचेस तुम्हाला उद्याच्या रात्रीमध्ये पाहायला मिळतील. म्हणजे उद्या सुद्धा यायला विसरू नका, पाहायला विसरू नका कबीर स्मृती चषक 2025. हो या ठिकाणी आपण पाहतोय कबरच्या दिशेने चेंडू खेळून काढला तोपर्यंत मागे कोणी नाही आहे बॅकअपला आणि आता धुवून धाबा. काही गरज होती का हा प्रश्न. आता गोलंदाजी चांगली करतात सनी राणे परंतु त्याला साथ मात्र मिळत नाही आहे आणि आता संघाची धाबा संख्या 2 या अंकाने पुढे जाते आहे. 22 धाबा आहेत. 39 धाबा संख्येचं लक्ष आहे. अजूनही बनवायच्या 17 धाबा. येणारे 14 बॉल शिल्लक आहेत. 14 चेंडू 17 धावांची गरज या मॅचमध्ये. गोलंदाज सनी, स्ट्राईक एंडला नुरा. हो बॅटच्या आतली कडा, चांगला चेंडू टाकण्यात आलाय. अगदी आपण पाहतो बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता परंतु इथे संपर्क व्यवस्थित नाही आहे. डॉट बॉल. आणि हेच पर्सेंटेज आता मात्र वाढवावे लागणार आहेत जर धावांना या ठिकाणी वाचवायचे असतील. फुल टॉस बॉल, लॉफ्टेड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्कोर ऑफ द विकेट. चेंडूला वळवलाय, सिंगल मिळेल. नुरा क्वारीकडे स्ट्राईक राहील. षटक क्रमांक 2 संख्येत सुद्धा संपलेला आहे. 2 षटकामध्ये धावा बनल्या गेल्यात एकंदरीत 23 आणि आता विजयासाठी 12 बॉल 16 धावांची गरज. दत्ता कडव सर आणि कुणाल पेनकर सरांना सुद्धा विनंती राहील की आपण लवकरात लवकर मॅचला चालू करायची आहे. अजून एक सामना आपल्याला कव्हर करायचे आणि आता बरोबर आपण मध्यरात्रीपासून पुढे चाललेलो आहोत. 1 ते 2 तास आपण लेट आहोत. 2 वाजून 10 मिनटं होत आहेत. 12 चेंडू 16 धावांची गरज. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती समोरच्या एंडकडून ललित, अर्थातच अरनचा टीमचा रबाडा. 12 बॉल 16ची गरज. पहिलाच बॉल ब्लॉक हॉलचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. सेन्सिबल क्रिकेट, सिंगल धाव घेण्यात आली आहे. अगदी आपण पाहतो याच धावा वाचवायची टीम एरंजाड संघाला आणि तसा प्रयत्न सुद्धा आता महत्त्वाच्या मॅचमध्ये करावा लागणार आहे. बाळू शेठ बोराडे हे सुद्धा मॅचचा आनंद घेतात, त्यांचं मनपूर्वक स्वागत. सातत्याने आपण पाहतो पलक 11 नावाने मोठमोठे संघ ते बांधत असतात आणि आता सध्या गावच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत.
एरंजाड गावचे विद्यमान शाखा प्रमुख सन्माननीय मयूरजी सुरेश मेहर यांनीच पुरस्कृत केलेला संघ अथर्व 11 जयनुमान एरंजाड. फुल टॉस बॉल आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षक जज करतायत परंतु बॉल चाललाय सीमा पार. अगदी आपण पाहतोय स्वतःचा मोह त्याला आवरला नाहीये आणि आता शेवटच्या क्षणाला आपण पाहतोय या ठिकाणी पंच चेक करतायत शहानिशा करतायत आणि आता DRS ऑनफिल्ड अंपायर डिसिजन देण्यात आलाय OUT परंतु आता आपण चेक करणार आहोत. SOUT फलंदाज बाद. कोहारी स्वतःवरती थोडेसे नाराज आहेत. येणारे 10 बॉल शिल्लक आणि आता 15 धाबांची गरज. वैभव पवार सुद्धा या ठिकाणी आम्हाला आनंद घेत आहेत. अगदी आपण पाहतो नुकताच मागच्या आठवड्यामध्ये जांभोलीची स्पर्धा संपन्न झाली आहे. त्याच्या दर्जेदार हे सगळे आयोजक तुम्हाला पाहायला मिळतील नेक्स्ट मॅच मध्ये. दहा चेंडू 15 धाबांची गरज. गोलंदाज आपण पाहतो ललित भोईर उर्फ रबाडा चांगली गोलंदाजी करता ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल चालला डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर. थोडेसे समोरच्या प्लेयर्सला विनंती राहील जांभोली टीम एक सिंगल आली आहे आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या पुढे चालली आहे ती 25 या अंकावरती. 9 चेंडू आणि आता 14 धावांची गरज आहे. हनुमंत महेर यांना तुम्ही पाहता त्या मॅचचा आनंद घेत आहेत. राऊंड विकेट शॉट ऑफ प्लेन ऑन साइडला उडवलाय क्षेत्ररक्षक होते आणि ते झेल ड्रॉप. आणि आता झेल ड्रॉप या ठिकाणी आपण पाहतो. झेल कोणाचा सोडलाय तर नुरा कोहारीचा. कदाचित ही झेल महागात पडू शकते. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय पैठणमध्ये बिसिया बदलापूर बी संघ खेळतोय. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करत असताना अथर्व 11 जर्मन एरनजाड संघ. ही कॅच होती की ही मॅच रोहन 26 धाबा फलकापत्यात चांगली गोलंदाजी केली आहे ललित भोईने. राऊंड विकेटने षटक क्रमांक 3 हाताळत असताना फलंदाजाला रोखण्यासाठी चांगले प्रयत्न त्याच्याकडून करण्यात आले. अद्यापर्यंत 4 बॉलमध्ये त्याने 3 धाबा खर्च केलेले आहेत. शेवटचे अंतिम स्टील 2 गो. गोलंदाज यावेळी चांगला बॉल आणखीन एक सुरेख चेंडू टाकण्यात आलाय. चांगलं कमालीचं कमबॅक आपण पाहतो. टाळ्यांचा प्रतिसाद मिळतोय. का टाळ्या वाजल्या नाही पाहिजेत कारण दर्जेदार खेळ मैदानाच्या मध्ये होतोय आणि त्याला या ठिकाणी आपण पाहतो कौतुकाची थाप देणं गरजेचं आहे. जर सलग लागोपाठचे 3 विकेट आले ना तर निलेश जनार्दन मेहर यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. शेवटचा बॉल लॉफ्टेड ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न समोर राहिलाय. स्वतः गोलंदाज पोहोचलेत. ललित भोईर चेंडूवरती मिळाली सिंगल धाव. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय चांगलं दर्जेदार षटक त्याने हाताळलंय. अगदी आपण पाहतो या षटकामध्ये केवळ आणि केवळ 4 धावा खर्च केल्या. शेवटच्या अंतिम षटकामध्ये आता विजयासाठी 12 धावांची गरज. 12 चेंडू 16चं समीकरण असताना सामना आकाश सावंत कुठे येऊन ठेपलाय. शेवटच्या अंतिम षटकामध्ये हव्यात 12 धावा. सामना कोण जिंकेल याचा प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर आता बंद लिफाफामध्ये आहे. जबरदस्त सामना रफ अँड टफ. पहिला सामना ज्या पद्धतीने झाला होता तसा सामना सिद्धेश सोनावणे. मी सांगितले सुरुवातीलाच की प्रत्येक सामना तुम्हाला या क्रीडा नगरीमध्ये रफ अँड टफच पाहायला मिळेल.
पैसा वसूल मुकाबला आता प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. 6 बॉल 12 धावांची गरज. प्रत्येकाच्या आवडीचं समीकरण असं 7-12, परंतु समीकरण शिल्लक आहे 6-12. चला गोलंदाज आपण पाहतो शेवटच्या अंतिम षटकामध्ये. लगेचच आपण बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज व्हायचे. सहा चेंडू 12 धावांची गरज या मॅच मध्ये. गोलंदाज आपण पाहतो शेवटच्या अंतिम षटकामध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती दर्शन. जर मात्र प्रत्येक संघाला दर्शन घडायचं असेल, घडवायचं असेल तर मात्र इथून या दर्शनला चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. आमचे श्री गणेश मोटर्स शोरूमचे सर्व या ठिकाणी उपस्थित होतात, त्यांचे मनपूर्वक स्वागत. 6 बॉल 12 धावांची गरज. स्ट्राईक एंडला फलंदाज फौजान. चला मॅच लगेच आपण चालू करा. लेफ्टा मोर विकेट. पहिला बॉल अगदी आपण पाहतो शरीरापासून थोडंसं दूर ठेवण्याचा प्रयत्न फौजान आपण पाहतो स्ट्राईक एंडला आहे. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क नाही आहे, कारण अगदी आपण पाहतो अर्ली बॅट स्विंग जरी पाहायला मिळाली परंतु चेंडूची दिशा थोडीशी खराब होती. अंपायर सिग्नल बाईट बॉल. हो गती कमी केली आहे. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल केलाय, बळेल फक्त सिंगल धाव, कारण या ठिकाणी आपण पाहतो 2 धावांचा प्रयत्न केला सुद्धा जात नाही आहे. कारण नुरा कोहारी जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये, ज्याला मात्र नुकताच आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद मिळालाय, झेल त्याचा ड्रॉप करण्यात आलाय. हा झेल किती महागात पडू शकेल या मॅचमध्ये आपल्याला पाहायचंय. चला जास्त वेळ एकत्र येऊ नका, कारण आता विजयासाठी 5 बॉल शिल्लक आहेत आणि 10 धावांची गरज आहे. प्रत्येक बॉल मागे 2 धावांची गरज आहे. सामना अत्यंत चांगला प्रेक्षकांना पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने या विजय यामध्ये कोणाचा सिंहाचा वाटा असणार आहे हे आपल्याला पाहायचंय. गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज. हो बॅटची आतली कडा टॅप करण्याचा प्रयत्न, संपर्क व्यवस्थित नाही आहे. आणखीन एक चांगला चेंडू टाकला दर्शनने आणि आता आपण पाहतोय सर्व पाठीराखे क्रीडांगणाच्या सभोवताली टीम एरन जाड संघाचे पाहायला मिळत आहेत. टाळ्यांचा प्रतिसाद मिळतोय. 3 बॉल शिल्लक आहेत, 4 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी 10 धावांची गरज. अप्रतिम सुंदर गोलंदाजी आहे. सेकंडला नुरा आहे. जोपर्यंत नुरा मैदानावरती आहे तोपर्यंत इथे सामना टीम बदलापूर संघाच्या बाजूने होता, परंतु आता नुरा कोहारीला सुद्धा परतावा लागणारे माघारी. आणखीन एक 440 वाटचा धक्का. ही मॅचची प्राइज विकेट मिळाली आहे टीम एरंजाड संघाला, परंतु लागणारा धक्का होता बदलापूरला. फलंदाज संघाच्या बरोदा स्लॉगवरचं षटक हाताळलं होतं, त्या सुद्धा धावा त्याने वाचवल्या होत्या. आणि आता या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 12 धावांची गरज असताना अद्यापपर्यंत तरी टीम एरन जाड संघाचं वर्चस्व पाहायला मिळालंय. म्हटलं जातं ना, संगीत सुनकर ज्ञान न मिलता मंदिर जाके भगवान न मिलता, क्यों लोग आज भी पूछते हो पत्थर को, क्योंकि भरोसे का लायक इंसान न मिलता. आणि या गोलंदाजावरती भरोसा दाखवलाय टीम एरन जाड संघाने. या सन्मान लाईन पाहावी लागेल. अंपायर सिग्नल बाईट बॉल. अतिरिक्त धाव मिळेल. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. अद्यापर्यंत आपण जर पाहिलं तर 3 धावा गोलंदाज दर्शनने खर्च केलेत, म्हणजे येणारे 3 बॉल शिल्लक. 9 धावांची गरज. स्ट्राईक एंडला फलंदाज जबला पण पाहतोय. आणखीन एक कदाचित हा चेंडू सुद्धा जाईल दिशेपासून थोडस बाहेर. अंपायर सिग्नल वाईट बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. सुरुवातीला आपण पाहतोय दबाव टाकण्याचा प्रयत्न जरूर केला गोलंदाज दर्शनने, परंतु आता दिशेपासून फरकट आहेत. दबाव जितका बॅटरवरती आहे ना, तितकाच दबाव गोलंदाजावरती सुद्धा आहे. येणारे 3 बॉल 9 धावांची गरज होती. आता विजयासाठी येणारे 3 बॉल आणि 8 धावांची गरज आहे. चांगली मॅच, चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे.
खऱ्या अर्थाने आपण पाहतो आता ऑनलाईन प्रेक्षक सुद्धा हळूहळू वाढतायत. हो, आणखीन एक चांगला चेंडू. जवळ जवळ रात्रीचे 2:20 होत आहेत, तरी सुद्धा प्रेक्षक या ठिकाणी जागे राहून या मॅचचा आनंद घेत आहेत. आणि आणखीन एक फलंदाज या ठिकाणी होईल बाद. विकेट सॅक्रिफाईस OUT. पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संगीत तुम्हाला ऐकायला मिळेल. 2 महामानवांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली भूमी आहे. वारंवार या नगरीमध्ये आल्यानंतर तो उल्लेख करावासा वाटतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे, ऐतिहासिक भूमी आहे आपल्या बदलापूरची. आणि अगदी आपण पाहिलं तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा बदलापूर गावामध्ये पहिली शिवजयंती झाली 1927ला, आणि त्या शिवजयंतीचं अध्यक्षपद ज्यांनी भूषवले ते होते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि आता फलंदाज झाला बाद. आणखीन एक धक्का. यांच्या वतीनं 100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. शेवटचा बॉल आणि आता एका बॉलवरती 8 धावांची गरज आहे, म्हणजे आता एखादा चमत्कारच करावा लागणार आहे. शेवटचा बॉल. लगेच आपण या मॅचचा रिधम तोडू नका, पंचांना विनंती राहील लगेचच मॅचला सुरुवात करा, कारण ऑलरेडी एक सामना आपल्याला अजूनही खेळवायचा आहे. श्री मेहर यांनी सोडलेला तो झेल असं वाटत होतं की तिथून सामना टर्न होईल, परंतु त्यानंतर गोलंदाजाने काय कमालीचं षटक हाताळलंय. शेवट गोड केलाय, परंतु आता या षटकाराचा उपयोग नाही आहे. सामना गमावलाय. 2 धावेने टीम मिर्झियाबी बदलापूर टीमने आणि सामना जिंकलाय. अथर्व 11 जय हनुमान क्रिकेट संघ एरनसाडने विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तो दर्शन ठरतोय मॅचचा. मॅन ऑफ द मॅच